पावसाळ्याच्या नंतर फिजिकल हे सगळ्या भरत्या कराव्यात एवढं सरकारला आमचं आव्हान आहे। मुलांच्या असेही परीक्षा बघू नये की त्या मुलांचं भविष्य खराब होत असेल तर या पद्धतीचं कृत्य सरकारने करू नये। या पद्धतीचं एक सरकारला आमची विनंती आहे। मी आजच माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही त्या पद्धतीचं पत्र लिहून पाठवतो आणि पोलीस भरतीबद्दलचं त्यांनी त्याचा फेरविचार करावा अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची राहणार आहे। महाराष्ट्रामध्ये सातत्यानं आम्ही सांगतो की अजूनही बियाणं उपलब्ध नाही। मी काल अमरावती विभागाच्या दौऱ्यात होतो आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांजवळ अजूनही बियाणं उपलब्ध झालेलं नाही आणि बोगस बियाणाचा सुळसुळाट महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे। खत कंपन्यांशी आणि बियाणे कंपन्यांशी सरकारचा डायरेक्ट बोगस व्यवस्थेमध्ये संबंध आहे असं शेतकऱ्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। म्हणून सरकारला आता याच्यामध्ये खऱ्या अर्थाने यावेळेस बोगस बियाणं शेतकऱ्यांना मिळालं नाही पाहिजे या पद्धतीची काळजी सरकारने करावी। बोगस खतं असतात, बोगस औषधी असतात आणि त्याही पद्धतीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून आणि आंध्र प्रदेशमधून केला जातो। त्यावर सरकारने वचक ठेवला पाहिजे। शेतकऱ्यांची लूट होता कामा नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे। महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये उन्हाचा तडाखा अजूनही चाललेला आहे। उष्माघातानं मोठ्या प्रमाणात किड्यामुंग्यासारखे लोक मरतात आहेत। शेतकरी कर्जामध्ये असताना त्याला कुठली मदत होत नाही। शेती हंगाम कसा करावा ही काळजी आहे। आचारसंहितेच्या काळामध्ये बँकेनी, कारण की ही रेग्युलर प्रोसेस आहे, त्याला आचारसंहितेचं कुठेही बंधन नाही, पण आचारसंहितेचं कारण सांगून शेतकऱ्यांचं कर्ज पुरवठा केला नाही आणि आता हंगाम सुरू झालेला आहे। त्यामुळे शेतकरी संपूर्ण अडचणीत आलेला आहे। आम्ही मागच्या वेळेसही मागणी केलेली होती की दुष्काळ, सरकार म्हणते की सदृश्य परिस्थिती आहे, दुष्काळाची भयावहता मोठी आहे आणि म्हणून शेती हंगामासाठी शेतकऱ्याला तातडीनं निधी उपलब्ध सरकारने करून द्यावा, सरकारच्या तिजोरीतून करून द्यावा या पद्धतीची मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतोय। आता प्रश्न विचारा। मला तो व्हिडिओ मी पाहिलेला आहे। मी काल अकोला जिल्ह्यातील वाडेगावामध्ये कार्यक्रमाला होतो। तिथंच आता वारकरी आपल्या आषाढी एकादशीच्या यात्रेच्या सुरुवात झालेली आहे। गजानन महाराजांची पालखी ही शेगाववरून निघून वाडेगावला मुक्कामानं होती आणि त्या पालखीचं दर्शन करण्यासाठी ज्या मैदानात पालखी होती त्या मैदानामध्ये मी लोकांबरोबर पैदल तिथं गेलो। स्वाभाविक आहे, चिखल होता, तिथं माझे पाय खराब झाले आणि पाय खराब झाले तर कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि मी आपलं वरतून तो पाणी टाकत होता, मी आपल्या हाताने धुवत होतो। आता माझ्याबद्दलचं एवढं प्रेम आता सध्या मीडियाला आहे, पण जे ईडीमध्ये ज्याचे माखलेले आहेत ते कशा अंधारात पाय धुतात कोणाचे ते माहिती, सरकारमध्ये अनेक लोक आहेत ईडीने माखलेले आणि त्या अंधारात पाय दाबतात, अंधारात त्यांचे पाय धुतात, हे डोकं दाबून देतात, हे सुद्धा दाखवा ना। मी तर तिथं सत्संगामध्ये गेलो होतो, वारकरी व्यवस्थेमध्ये गेलो होतो। वारकऱ्यांना असंही अलीकडच्या काळामध्ये बदनाम करण्याचं काम या महाराष्ट्रातल्या मागच्या फडणवीस सरकारमध्येही झाला। त्याच्यामध्ये साप सोडण्यात आलेला होता, लोकांना भीती दाखवण्यात आली होती। वारकरी प्रथेला बंद करायचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय। मी वारकरी प्रथेतला माणूस आहे। स्वाभाविक आहे की त्या ठिकाणी संत गजानन महाराजांची पालखी आली आणि ते दर्शन घ्यावं हे माझं काम होतं, मी केलं। आता पाणी वरतून टाकावं लागतं। आता हर घर में नल, नल में जल असं जे नारा लावला होता ते जलच नाहीये ना, तर वरतून पाणी टाकावं लागेल ना। पाणी टाकलं गेलं ते तर मी लोकांच्या समोर केलेलं आहे, पण ईडीमध्ये, सीबीआयमध्ये ज्या चिखलात ते धुतात तिकडे पाय आतमध्ये अंधारात, मी तर उजेडातच होतो। तर हे आपण दाखवलं पाहिजे, थोडंसं त्याच्यावरही काम करा। नाना पटोले सगळीकडे नाना पटोले दाखवा। मी तुम्हाला मागच्या काळी सांगितलं माझं नाव नाना आहे, उलटं करा सरळ करा, नानाच दिसणार आहे।
त्यामुळे मला त्याचा काही फरक पडत नाही. मी तुम्हाला शुभेच्छा देतो की मला तुम्ही रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने दाखवताय, विवादित करतात आहात, तर तुम्हाला शुभेच्छाच आहे. याचा आमचाच प्रचार तुम्ही करतात आहात, त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा. मी एक गोष्ट त्या निमित्तानं सांगतो की विरोधक म्हणतात की मोदी सफाई कामगारांचे पाय धुतात. मी रोजच ते आमचं कामच आहे. तुम्ही तर व्हिडिओच्या समोर कॅमेऱ्याच्या समोर करता, आम्ही रोजच धुतो लोकांचे, गरीबाचे पाय. त्यामुळे आम्हाला अशा कहाण्या सांगायची गरज नाही. तुम्ही सत्तेत आहात. महाराष्ट्रामध्ये जे तरुण पिढीचं भविष्य तुम्ही बर्बाद करताय त्याच्यावर लक्ष घाला. शेतकरी जो चिखलात म्हणजे कर्जाच्या चिखलात फसलेला आहे, त्या शेतकऱ्याला कर्जाच्या बाहेर आणा. तुम्ही कर्जाच्या बाहेर आणा त्यांना, तो त्या चिखलातून बाहेर काढा शेतकऱ्याला. आणि आज इलेक्ट्रिक विभागाचा जो सगळा गोंधळ चाललेला आहे